आदमापूर इथल्या बाळूमामा ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार झाला नसावा. गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज. वाघापूर इथं गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महापूर. आदमापूर इथं बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार झाला नसावा. बाळूमामाच्या दरबारातील सुतळीच्या तोड्यालाही कुणी हात लावू शकत नाही. तिथं एवढा मोठा भ्रष्टाचार होणं शक्य नाही, असं प्रतिपादन गुरुमाऊली कृष्णात डोणे यांनी केलंय. ते गुरुपौर्णिमेनिमित्त बोलत होते. वाघापूर इथं गुरुपौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल बिरदेव, श्री हालसिद्धनाथ, श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर, भाकणूकनार मानकरी, श्री गुरुमाऊली श्री कृष्णात डोणे वाघापुरी महाराज यांच्या दर्शनासाठी वाघापूर इथं भक्तांचा महापूर लोटल्याचं पाहायला मिळालं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाघापूर येथील श्री विठ्ठल बिरदेव हा सिद्धनाथ यांच्या दरबारामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी घोडे आणि हरण्या बैल हे मिरवणुकीचं खास आकर्षण होते. या निमित्तानं सकाळी 7 वाजता श्रींचा अभिषेक, यानंतर सकाळी 8 वाजता पाद्यपूजन, नामस्मरण, जप आणि ध्यान, सकाळी 10 वाजता वारंग आरती, सकाळी 11:30 वाजता महाप्रसाद, दुपारी 1 वाजता भजन आणि धनगरी ओव्या आणि सायंकाळी 6 वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुमाऊली कृष्णात डोणे त्यांचा भक्त समुदाय महाराष्ट्रासह देशभरात पाहायला मिळतो. गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी आरती झाल्यानंतर या दिवसभरातील कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज यांचे चिरंजीव बाळू महाराज राजवीर कृष्णात डोणे हे देखील उपस्थित होते. यावेळी भक्तांचा मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला. न्यूज शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. घालवतोय असं म्हणतात की 1 वर्षाचा कालखंड असतो, त्याच्यामध्ये 1 दिवस हा गुरुसाठी समर्पित असतो आणि त्याच अनुषंगाने आजचा हा गुरुपौर्णिमा भंडारखाना उत्सव तो माझ्या दृष्टिकोनातून अतिशय सुवर्णमय असा दिवस आहे. कारण याचसाठी केला होता हा टास. यावेळी गुरु माझ्या भेटीस तयार. कारण आजच्या दिवशी असं म्हटलं जातं गुरुसाठी काहीतरी करावं आणि गुरुनं डोक्यावरती हात ठेवावा. तो कायम आपल्या जीवनाला एक मार्गदर्शक असणारा तो आशीर्वाद असतो. तो आशीर्वाद कुठल्या पद्धतीने घ्यायचा हा एक हेतू या भक्तांच्या माध्यमातून एक आम्ही संकल्प भारतसाहेब निर्माण केला. आणि या फक्त गुरुपौर्णिमा नुकतीच नाही साजरी करायची, तर त्याच्यातून एक भक्तीचा ध्यास, एक भक्तीचा संकल्प, एक नवीन पिढीला एक सुसंस्कृत करण्यापाठीमागचा एक विचार आपण कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने रुजवायचा हा संकल्प ठेवून आम्ही हा विठ्ठल बिरदेव, केदारनाथ, हालसिद्धनाथ आणि बाळूमामांचा हा गुरुपौर्णिमा भंडारखाना उत्सव वर्षाप्रमाणे भक्तांच्या सहकार्यातून आम्ही हा मोठ्या अगदी दिमाखात आणि उत्साहात साजरा करतो.